नवोदोत्तरी कविता ही संकल्पना आता मराठीत चांगली रुजलेली आहे. 80-90च्या दशकात, विशेषतः 90च्या दशकामध्ये आपल्या समोर एक वेगळी अवस्था आली. जागतिकीकरण असं त्या अवस्थेचं नाव आहे आणि ती मुख्यतः आर्थिक अवस्था आहे असं माझं मत आहे. परंतु वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये ही जागतिकीकरणाची प्रक्रिया जी आहे ती शिरू लागली आणि त्यांनी आपल्याला अक्षरशः ग्रासून टाकलेलं आहे. या काळामध्ये जी कविता लिहिली गेली ती आपण नवोदोत्तरी कविता म्हणून ओळखतो. आता हे काय वातावरण बदललेलं आहे. मी साठोत्तरी कवींचा समकालीन असलेला कवी आहे आणि आता मी पाहतो आहे ती पिढी या 90च्या दशकातली आहे. 90च्या दशकामध्ये आपला सगळा भवताल हा पुष्कळच बदलत गेला. एकंदरीत भाषा, साहित्य, संस्कृती या संदर्भातही काही मोठे बदल झालेले आपल्याला दिसतात आणि बाकी भौतिक बदल तर प्रचंडच आहेत. म्हणजे पूर्वी आपल्याला ठाऊक नसलेल्या अनेक गोष्टी या काळामध्ये आलेल्या आहेत. उदाहरणार्थ माध्यम क्रांती आहे किंवा संगणक आहे किंवा मॉल्स आहे, प्रचंड वस्तू भांडार जी आहेत, या सगळ्या आपल्या भोवताल घडत असलेल्या गोष्टी आहेत आणि त्या सगळ्या गोष्टींचा प्रभाव आपल्या संवेदन स्वभावावर पडतो. स्वाभाविकच आहे ते आणि त्यातून मग कविता लिहिली जाते. मराठीत 90च्या दशकात लिहिणाऱ्या काही कवींची नावं मी आता या ठिकाणी घेतो. त्यामध्ये श्रीधर तिळवे आहेत, हेमंत दिवटे आहेत, मंगेश नारायणराव काळे आहेत, वर्जेस सोलंकी आहेत, दिनकर मनवर आहेत, असे अनेक लोक आहेत. तर हे आत्ता ही नावं सांगण्याचं कारण असं आहे की मला या क्षणी हेमंत दिवटे यांची एक कविता आठवली. या कवितेत काय आहे की मॉलमध्ये जाणारा हा माणूस जेव्हा त्या समोरच्या वस्तूंकडे पाहू लागतो तेव्हा आपणच ती वस्तू झालो आहोत असं त्याला वाटायला लागतं. हे जे वस्तूकरण होणं आहे हा या अवस्थेतला एक महत्त्वाचा प्रभाव आहे. म्हणजे मी व्यक्ती नाही, माझं अस्तित्व नाही आहे, तर मी एक जड वस्तू, मोहक वस्तू, आकर्षक वस्तू, विकत घेण्यासारखी वस्तू झालेलो आहे. आणि हे जे काही रूपांतर आता आपल्याला झालेलं दिसतं आहे हा या प्रक्रियेतला एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे. दुसरी गोष्ट आणखी एक झालेली आहे ती अशी आहे ज्याला आपण अमानुषीकरण असंही म्हणू शकतो किंवा अमानवीकरण म्हणता येईल. म्हणजे हे पहिला जो भाग आहे घटक की मी वस्तू होणे हा अमानवीकरणाचाच भाग आहे. परंतु आणखी एक गोष्ट आहे ती अशी आहे की इतरांना यातना होतात, वेदना होतात, त्रास होतो, पण आपल्याला त्यात आनंद वाटतो. हाही काही एक घटक या अवस्थेमध्ये आता आलेला आहे. उदाहरणार्थ त्यांचंच एक काव्य मला आता आठवलं ते म्हणजे मी आत्ताच स्लिट केलेलं चिकन या नावाची ती कविता आहे. आणि या कवितेमध्ये हेमंत दिवटे यांनी एक चंगळवादाची तर प्रवृत्ती माणसाची त्यात दिसते, परंतु एक प्रकारचं क्रौर्यही कसं आत लपलेलं आहे आणि ते व्यक्त होतं, त्या कवितेमधून व्यक्त होतं. अशा कविता लिहिणारे हे जे कवी आहेत मला असं वाटतं की साठोत्तरी पिढीपेक्षा वेगळ्या प्रकारची संवेदनशीलता ते व्यक्त करत आहेत. भाषेची देखील रूपं त्यांनी वेगवेगळी वापरलेली आहेत. उदाहरणार्थ इथे हेमंत दिवटे किंवा वर्जेस सोलंकी या कवींची जर नावं घेतली तर त्यांच्या कवितेमध्ये मराठीच्या बोली, इंग्रजी, हिंदी अशा विविध भाषांचं मिश्रण देखील काही कवितांमध्ये झालेलं दिसतं. अर्थात ही भाषा या कवितेत येणं हे सुद्धा अतिशय स्वाभाविक आहे, कारण आज महानगरामध्ये भाषा संकर झालेला आहे. मराठी भाषा बोलत असताना आपण इतरही भाषांमधले आपल्याला आवडणारे किंवा मोहक वाटणारे किंवा चपखल अर्थ व्यक्त करणारे शब्द सहजच वापरत असतो. म्हणजे वर्जेस सोलंकी यांच्या कवितेमध्ये तर पुष्कळ हिंदी शब्द येतात आणि ते अगदी स्वभावतः आलेले आहेत असं दिसतं. किंवा मन्या जोशी या कवीच्या काव्यामध्ये इंग्रजी शब्द पुष्कळ येतात. अनेक नव्या वस्तू सध्याच्या जगात आलेल्या आहेत ज्याला मराठीमध्ये प्रतिशब्द नाही आहेत.
उदाहरणार्थ संगणक मी असं जरी म्हटलं तरी रूढ जो आहे तो कॉम्प्युटर आहे आणि या कॉम्प्युटरमध्ये असलेल्या विंडोजला आपण खिडक्या म्हणून काही त्याचा अर्थ कळत नाही किंवा माऊसला उंदीर म्हटल्याने समजत नाही, म्हणजे हे शब्द आपल्याला वापरावेच लागतात. तर मॉलला आपण वस्तू भांडार, वस्तू संग्रहालय, पण मॉल या शब्दामध्ये जो अर्थ आहे तो काही या वस्तू भांडारात येत नाही असं मला वाटतं. तात्पर्य असं आहे की ही भाषा बिघडत चाललेली नाही आहे, भाषेचं सजीव चित्रण कवितेमध्ये होत आहे. म्हणजे जे लोक बोलत आहेत, जी नेहमीची भाषा आता बनत चाललेली आहे, याचं चित्रण म्हणजे एक प्रकारे वास्तवाचं चित्रण भाषेमधून होत असतं. मला एक मंगेश काळे यांची कविता आठवली. त्यामध्ये त्यांनी बोलीचा सहज वापर केलेला आहे. म्हणजे उदाहरणार्थ त्यातली एक गोष्ट आहे की ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली, हेच त्यांनी भिंत चालवली म्हणता चालवली असेल. म्हणजे यासारखा शब्दप्रयोग जेव्हा एखादा कवी करतो तेव्हा सर्वसाधारण माणसं ज्या प्रकारची भाषा बोलत असतात ती भाषा कवितेमध्ये आलेली आहे. अर्थात भाषा बदलणं किंवा वेगळ्या प्रकारची भाषा येणं हे काही कवितेचं एकमेव गुणवत्ता निदर्शक लक्षण नाही. मुख्य जो भाग आहे की त्या युगाचा जो काही धर्म आहे, त्या युगाची जी काही स्थिती आहे, त्या युगाचं जे काही तत्त्वज्ञान आहे, या सहज एकंदरीत मानवी जगणं कसं या कवितेतून प्रतिबिंबित होतं ते महत्त्वाचं आहे. आणि मला असं वाटतं की नवोदोत्तरी कवितेमध्ये आजची जी काही स्थिती आहे अवतीभवतीची, आपला जो भवताल आहे तो अनेक अंगांनी व्यक्त होतो आहे. या वर्जेश सोलंकीचीच एक वेगळ्या प्रकारची कविता आहे, तर जफर आणि मी नावाची ती कविता आहे. त्या जफर आणि मी या कवितेत काय दाखवलेलं आहे, जागतिकीकरणाबरोबर एक वेगळी गोष्ट आपल्याला आलेली आहे किंवा दोन्ही गोष्टी एकाच वेळी आलेल्या आहेत असंही म्हणता येईल. धर्मवाद, जातीवाद, प्रांतवाद, भाषावाद हे देखील माणसामध्ये फूट पाडणारे शब्द या गेल्या काही 90च्या, त्यापूर्वी थोडे 80च्या दशकात आलेले आपल्याला दिसतात. तर जफर आणि मी मध्ये वर्जेश सोलंकी यांनी एक मुस्लिम मित्र, आपण दोघे सगळे सोबतच वागत असताना अचानक एक दिवशी लक्षात येत आहे की आमच्या दोघांमध्ये फूट पाडणारी पत्रकं जिकडे तिकडे लागली आहेत. तर हा आशयसुद्धा याच काळातला आहे. एका बाजूला आर्थिक जागतिकीकरण आणि दुसरीकडे हा धार्मिक दहशतवाद, या दोन्ही गोष्टी हातात हात घालून चालत आहेत असं या काळामध्ये आपल्याला दिसतं. आणि कवी या काळाचं जे काही चित्रण आपल्या कवितेतून करतायत ते वेगवेगळ्या अंगांनी करतायत अशी मी ज्या काही कविता त्यांच्या वाचलेल्या आहेत त्यावरून माझी धारणा झालेली आहे. या आशयाच्या बरोबर भाषेबरोबरच विचार काही आहे का या कवितेमध्ये, म्हणजे कोणत्या दृष्टिकोनामधून हे लोक एकंदरीत माणसाच्या जगण्याकडे पाहत आहेत. मूल्य हरवत चाललेली आहे ही खंत तर बहुतेकांच्या कवितेत व्यक्त झालेली आहेत, परंतु माणसाला येणारी ही क्षुद्रता जी आहे, अत्यंत क्षुल्लक रूप या विशाल अशा जागतिक अवस्थेमध्ये येत चाललेलं आहे. याने ही माणसं, ही कवी माणसं ही जास्त त्रस्त झालेली आहेत, अस्वस्थ झालेली आहेत असं मला दिसून येतं. अशाच एका कवीला मला काही प्रश्न विचारायचे आहेत आणि हा काळ आणि एकंदरीत त्याची स्वतःची कविता आणि समकालीनांची कविता समजून घ्यायची आहेत. मंगेश नारायणराव काळे यांना मी काही प्रश्न आता विचारणार.